महत्त्वाची बातमी आहे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि ही बातमी तितकीच आनंदाची सुद्धा आहे। नवीन वर्षामध्ये भाऊबीजेला सरकार गिफ्ट देणार आहे। भाऊबीजेच्या दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे। 23 ऑक्टोबर 2025 ला ही सुट्टी मिळणार आहे। दरवर्षी 24 सुट्ट्यांमध्ये आता आणखी एका सुट्टीचा समावेश आहे। लाडक्या बहिणींनी दिलेल्या यशामुळे ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। आमचे प्रतिनिधी योगेश खरे सध्या आपल्या बरोबर आहेत, जाणून घेऊया त्यांच्याकडून आणखी तपशील। योगेश, भाऊबीजेच्या दिवशी आता सरकारी कर्मचाऱ्यांना सुट्टी मिळणार आहे, ही हक्काची सुट्टी त्यांना असेल, हा निर्णय नेमका का घेण्यात आलाय? दरवर्षी ज्या सार्वजनिक सुट्ट्यांचं परिपत्रक जे असतं ते महाराष्ट्र शासन राजपत्राच्या माध्यमातून प्रसिद्ध करत असतं। यावर्षी सुद्धा 5 डिसेंबरला हे जाहीर करण्यात आलंय आणि यामध्ये एकूण 24 सुट्ट्या या आतापर्यंत दरवर्षी आपण दिल्या जातात। वेगवेगळ्या सणाच्या माध्यमातल्या किंवा ज्या काही महत्वाच्या दिनांचे महत्वाचे असतील त्यांना सुट्ट्या दिल्या जातात। मात्र यावर्षी विशेष म्हणजे भाऊबीजेचं स्वतंत्र असं पत्रक या ठिकाणी गव्हर्नमेंटने जारी केलेलं आहे आणि यामध्ये भाऊबीजेची सुट्टी सुद्धा देण्यात येईल। एक अतिरिक्त सुट्टी म्हणून ती सरकारतर्फे बहिणींना गिफ्ट असं म्हणून आपण त्याकडे बघू शकतो। एकूणच लाडक्या बहिणींनी दिलेला उत्तम प्रतिसाद आणि सरकारला मिळालेली भरभरून मतं या पार्श्वभूमीवर हे गिफ्ट आता बहिणींना दिलं आहे आणि याचा फायदा शासकीय कर्मचाऱ्यांना, कर्मचारी असलेल्या लाडक्या भावांना होणार आहे असं म्हणायला हरकत नाही। ठीक आहे योगेश, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। योगेश खरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। तर सर्वच घटकातल्या लाडक्या बहिणींची अशा प्रकारे काळजी घेतली जाते असं हे दिसतंय।